जय भीम मित्रांनो, मी देवेंद्र इंदुरकर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे बाबासाहेब 973. मित्रांनो, गौतम बुद्धाचे, बाबासाहेबाचे तत्त्वज्ञान जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे असं तुम्हाला खरंच मनापासून वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा. कारण असं केल्याने यूट्यूब हे तत्त्वज्ञान जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवते. ठीक आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ स्टार्टिंगपासून एंडिंगपर्यंत लक्षपूर्वक ऐका. हे तुम्ही लक्षपूर्वक ऐकले पाहिजे, याच्यासाठी मी व्हिडिओ बनवतो. मला बघितले पाहिजे याच्यासाठी बनवत नाही आहे. हे लक्षपूर्वक ऐक. तर चला ऐका लक्षपूर्वक. काय लिहिलं आहे भगवान बुद्ध आणि त्यांच्या धम्माचं वाचन सुरू आहे. त्याच्यातील तिसरा खंडातील भाग 4, त्याच्यातील 3रा प्रकरण. त्याच्यामध्ये काय लिहिलं बघा. जेव्हा भगवान बुद्ध आपल्या धम्माचा प्रचार करीत होते तेव्हा एक सिद्धांत प्रचलित होता. त्यास आज आपण वेदांत असे म्हणतो. या सिद्धांताची तत्वे पोकळी आहेत, म्हणजे मोजकी आहेत, तत्वे आहेत ते. ह्या सर्व विश्वामागे एक सर्वव्यापक जीवन तत्व विद्यमान असून त्याला ब्रह्मा अथवा ब्रह्मन म्हणतात. हे ब्रह्मा ही एक वास्तविकता आहे. आत्मन आणि ब्रह्मन एकच आहेत, त्यात काहीही फरक नाही. जीवात्मा आणि ब्रह्मात्मा जी वास्तवात एकच आहेत, त्यांना एकच असल्याचे मानल्याने माणसाला मोक्ष मिळतो. हे या सिद्धांताचे दुसरे तत्व आहे. जीवात्मा आणि ब्रह्मात्मा ही एकच आहेत या ज्ञानाने आत्मा ब्रह्माशी एकरूपता साधतो आणि जीवात्मा आणि ब्रह्मात्मा ही एकच आहेत असा बोध होण्याकरिता जे ज्ञान होण्यासाठी संसाराचा त्याग करणे आवश्यक आहे, या सिद्धांतांना वेदांत म्हणतात. भगवान बुद्धाच्या मनात या सिद्धांताबद्दल मुळीच आदर नाही. त्यांच्या मते या सिद्धांताचा आधार मिथ्या म्हणजे खोटा आहे. त्यांचा काही उपयोग नव्हता आणि त्यामुळे तो स्वीकारण्याजोगा नव्हता. हे आपले मत भगवान बुद्धांनी भारद्वाज आणि वासिष्ठी या 2 ब्राह्मणांसमोर झालेल्या संवादात स्पष्ट केलेले आहे. भगवान बुद्धाचे म्हणणे असे की कोणतीही गोष्ट सत्य म्हणून स्वीकारण्यास तिला काही ना काही प्रमाण असले पाहिजे, तरच ते स्वीकारलं पाहिजे. प्रमाणाचे प्रत्यक्ष आणि अनुमान असे 2 प्रकार आहेत. हे बघा, लक्षात द्या. प्रमाणाचे प्रत्यक्ष आणि अनुमान असे 2 प्रकार आहेत. भगवान बुद्धाचा सरळ प्रश्न असा होता, कोणी ब्रह्मा प्रत्यक्ष अनुभवले आहे काय? तू ब्रह्मा पाहिले आहे काय? तू ब्रह्माबरोबर गोष्टी केल्या आहेस का? तू ब्रह्माचा वास घेतला आहेस का? वासिष्ठाने उत्तर दिले नाही. ब्रह्माच्या अस्तित्वाचे दुसरे प्रमाण अनुमानाचे, ते त्याचे अस्तित्व सिद्ध करण्यात अपुरे आहे. म्हणजे प्रमाण सुद्धा ते देऊ शकत नाही, अनुमान सुद्धा करू शकत नाही. भगवान बुद्धांनी प्रश्न केला, कोणत्या एखाद्या गोष्टीच्या होण्यावरून आम्ही ब्रह्माच्या अस्तित्वाचे अनुमान करू शकतो काय? त्याचे उत्तर त्यांनी नकारात्मक दिले. उत्तर मिळाले नाही. काही लोक म्हणतात की वस्तू अदृश्य असूनही तिला अस्तित्व असू शकते, म्हणून ते म्हणतात की ब्रह्म अदृश्य असले तरी त्याचे अस्तित्व आहे. हे एक ढोबळ विधान असून ते असंभव गोष्टीला संभव स्थापन करण्यासाठी केलेले विधान आहे. तरीसुद्धा तर्कासाठी हे मान्य करूया की वस्तू अदृश्य असली तरी तिला अस्तित्व असू शकते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे वीज म्हणजे इलेक्ट्रिसिटी हे आहे. वीज अदृश्य असूनही तिला अस्तित्व आहे, परंतु हा तर्कही पर्याप्त नाही. अदृश्य असूनही आपले अस्तित्व दुसऱ्या कोणत्या तरी रूपाने प्रगट करणे जरुरी आहे. लक्षपूर्वक आहे, तेव्हाच तिची वास्तविकता मान्य होऊ शकते. ठीक आहे. परंतु जर अदृश्य वस्तू दुसऱ्या कोणत्याही रूपाने आपले अस्तित्व प्रगट करू शकत नसेल तर तिची वास्तविकता मान्य होऊ शकणार नाही. इलेक्ट्रिसिटी आहे तर बटन दाबल्यावर फॅन लागला पाहिजे, बरोबर आहे, असं म्हणलं. म्हणजे आपली इलेक्ट्रिसिटी आहे हे सिद्ध होते. वीज अदृश्य असली तरी तीचपासून उत्पन्न होणारे परिणाम पाहूनच आपण तिचे अस्तित्व मानू शकतो. विजेपासून प्रकाश उत्पन्न होतो. प्रकाश उत्पन्न होण्यावरूनच वीज अदृश्य असूनही आपण विजेची वास्तविकता मान्य करतो. परंतु हे अदृश्य दृश्य अशी कोणती वस्तू उत्पन्न करते? उत्तर आहे कोणतीच नाही.
दुसरे एक उदाहरण देता येते. कायद्यामध्येही अशी पद्धत आहे की काही एक निष्कर्ष स्थापन करण्यासाठी एक विधान मान्य केले जाते, ते सिद्ध केले जात नाही. ते केवळ कायद्यातील कल्पना असते आणि आपण अशा कायद्यातील कल्पनेला मान्यता देतो. पण आपण अशा कायद्यातील कल्पनेला का मान्यता देतो? कायद्यातील कल्पनेला मान्यता देण्याचे कारण या मान्यतेपासून न्यायाशी सुसंगत अशी उपयुक्त परिणाम संभवतात हे आहे. ब्रह्मा ही सुद्धा एक कल्पना आहे असे आपण मानूया, परंतु ज्यापासून कोणते तरी उपयुक्त परिणाम संभवतात काय? तर नाही. वासिष्ठ आणि भरत यांच्याकडे त्याचे उत्तर नव्हते. त्यांनी म्हटले नाही. आपली विचारप्रणाली त्यांना पूर्वग्रहण करता यावी म्हणून वासिष्ठाकडे वळून तथागताने विचारले, तुम्ही ब्रह्मा पाहिले आहे का? त्यांनी म्हटले नाही. ब्राह्मणांनी कुणी पाहिले आहे का? नाही. वासिष्ठ आणि तिन्ही ब्राह्मणाच्या एकतरी गुरुने पाहिले आहे का? नाही. या सगळ्या प्रश्नाचे उत्तर त्यांना नाही भेटले. तर वासिष्ठ ज्याप्रमाणे आंधळ्याची रांग असते, मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे, तशाच पद्धतीने त्यांनी इथं लिहिलेलं आहे. तेच वासिष्ठाचे जे आहे मागच्या व्हिडिओमध्ये जे बघितले तुम्ही, तशाच तेच पूर्ण इथं लिहिलेलं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीचे त्यांचं म्हणणं होतं. जय भीम.